बरोबर. हां ठीक आहे, तुळशीची पानं द्या. आत्या, एकदा काल प्रिया मॅडमना लावलं ना की त्यांना पडदेशी बरं वाटेल बघा. बरोबर. तुझ्या हातात ना जादू आहे, जादू. त्या पडदेशी एखादं भांड घ्या, लेप काढू द्या. बर. द्या. चला. सावकाश. वाटेल असं मला. हो हो हो. दुसऱ्या बाजूला. पारू. नाही नाही दुखत. सावकाश पारू. सावकाश सावकाश पारू. इथं बघ. ऐक. कापूस. आत्या, कापूस द्या. आत्या, त्यातली पट्टी द्या. हो हो. सावकाश, जास्त घट्ट बांध नको. प्रिया मॅडम, आता लेप लावलं ना तुम्हाला बरं वाटेल. प्रिया, ताबडतोब डॉक्टरांना फोन करू का? बोलवू का त्यांना लगेच इकडे? नाही 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 देवी आई, प्रिया मॅडमना काहीच होणार नाही. त्यांना लेप लावलं, त्यांना लवकरात लवकर आराम पडेल. प्रिया मॅडम, मी तुमच्यासाठी काढा बनवून आणते. काळजी घ्या. वाटेल आता बरं. हा पारू बाळा, अगं काय झालंय तुझं? का वागतेस अशी तू? इतकी वर्ष झाली मी तुला ओळखते. तू असं कधीच वागली नाहीयेस की कोणालाही न सांगता कुठं गायब झालीस. मग आत्ताच अशी का वागलीस तू? आणि तू गेल्यापासून इथं काय काय झाले माहितीये का तुला? आत्या, मी एका महत्वाच्या कामासाठी गेले होते. कसलं महत्वाचं काम बाळा? तुला माहिती आहे ना, अहिल्या मॅडमनी, तुझ्या लाडक्या देवी आईनी तुझ्यासाठी हळदी कुंकू ठेवलं होतं. ती हळदी कुंकू नाकारून तू निघून गेलीस. तुझ्या सौभाग्याचं लेणं जपण्यासाठी तुला त्या माऊलीनं मान दिला. तू त्या सवाष्णीचा अपमान केलास. पारू बाळा, तू मान सन्मान जपणारी मुलगी आहेस ना, मग तू असं का वागलीस बाळा? मला तुझं हे वागणं नाही पटलं. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आत्या, कसं सांगू तुम्हाला,
मी इथं हळदी कुंकाला थांबले असते तर प्रीतम सरांवर संकट आलं असतं. त्या दिशा मॅडम काही शांत बसणार नाहीत. मी इतक्यात कुणालाच काहीच सांगू शकत नाहीये. आत्या हो, मला ना एक मोठी ऑर्डर मिळणार आहे. पुण्याची कंपनी आहे, मोठी मोठी कंपनी आहे. त्या कंपनीत ना टिफिन पुरवायची ऑर्डर आहे. म्हणून त्या संदर्भात मला अर्जंटमध्ये पुण्याला जावं लागलं. म्हणजे माझ्याकडं वेळच नव्हता. इतकी घाई होती की कुणाला काही सांगताच आलं नाही, म्हणून मी अचानक निघून गेले. काय तू पुण्याला गेली होतीस? हो, त्या लई मोठी कंपनी आहे ना. अगं पण मला सांग बाळा, तू तर पुण्याला गेली होतीस ना, मग मीटिंग करून परत का नाही आलीस? पुण्याहून मी गावाकडे गेले. काय बोलतेस बाळा तू? गावाकडे कशाला आता? असं काय करताय तुम्ही? आता गावाकडं लक्ष नको का द्यायला? फरू बाळा, अगं गावाकडे जायची काय गरज होती? म्हणजे इकडे येऊन परत तुला जाता आलं असतं ना तिकडे. आता तुम्ही पण ना असं करताना खरंच. आता बघा ना, म्हणजे आता मी गावाकडं गेले, तिकडं शेतीची कामं निघाली. आता म्हणलं येण्या जाण्यात वेळ कशाला वाया घालवायचा, म्हणून आपलं गेलेच होते तर मी गावाकडं बी जाऊन आले. उरकली तिकडची सगळी कामं. आता इथे आले म्हणल्यावरती इकडची सगळी कामं करणार पटापटा. वा, म्हणजे तुला घरच्यांपेक्षा तुझं कामच महत्वाचं वाटायला लागलंय का? देवी आई, मी बस पारो, मला तुझ्याकडून काहीही स्पष्टीकरण नकोय. मी तुला आता चांगलंच ओळखायला लागले. तुझ्या प्रायोरिटीज काय आहेत हे तर तू दाखवूनच दिलेस. आणि तो फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधी म्हणून नव्हता. खरं तर मी तो कार्यक्रम करणारच नव्हते तुझ्यासाठी, पण तो कार्यक्रम प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा मान असतो. म्हणून म्हटलं तो मान सगळ्यांना मिळायला हवा, आणि म्हणून मी तो कार्यक्रम करणार होते. पण तुला त्याचीही किंमत नाहीये. देवी आई, माझं ऐकून तर घ्या. ऐकून घेण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाहीये. तुला या घराबद्दल, या घरातल्या माणसांबद्दल काय वाटतं हे तू तुझ्या वागण्यातून दाखवून दिलंच आहेस. देवी आई, मी जे काही बी केलं ते या घराच्या भल्यासाठी केलं. हे घर कोसळताना नाही बघायचं मला. माझं सगळं कुटुंब माझ्यासोबत आनंदात राहायला पाहिजे मला. म्हणून मला हे करावं लागलं. मला माफ करा देवी आई, पण मी आत्ता कुणालाच काहीच सांगू शकत नाही.